टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबईमध्ये जरांगे पाटील यांच्या चौथा दिवस सुरू आहे उपोषणच्या आणि त्या पार्श्वभूमीवर आता ओबीसी समाज जागा झाला असल्याचे चित्र दिसून येत आहे। ठिकठिकाणी बैठका घेण्यात येत आहे। नागपूरमध्ये देखील उपोषण सुरू आहे आणि इकडे बघितलं गेलं तर चंद्रपूरमध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी सकल ओबीसी समाजातर्फे या ठिकाणी बैठक घेण्यात आली आहे। आपली पुढची भूमिका काय असणार याबद्दल या संपूर्ण याच्यामध्ये बैठक घेण्यात आली आहे। आपण जाणून घेऊ नेमकी काय भूमिका घेणार आहे तुम्ही। आता आज बैठक झाली आहे तुमची सकल समाजाची, काय भूमिका घेणार आहे? मराठ्यांचं ओबीसीकरण होऊ नये यासाठी चंद्रपूरला गांधी चौकात या ठिकाणी उद्या दुपारी 1 वाजता निदर्शने करण्यात येणार आहेत। त्याचबरोबर 13 सप्टेंबरला सकल ओबीसी समाजाच्या माध्यमातून मराठ्यांना ओबीसी मध्ये घेऊ नये, त्यांना ओबीसीतून रिझर्वेशन देऊ नये या प्रमुख मागणीसाठी महामोर्चा काढण्यात येणार आहे। कुठेतरी ओबीसी मधून मराठ्याला आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे। त्यासाठी मोठ्या संख्येने मराठे समाज पूर्ण मुंबईत दाखल झाले आहे। काय सांगा? मराठ्यांना आरक्षण घ्यावा आमचा त्यांना विरोध नाही, फक्त आमचा विरोध म्हणून याच्यासाठीच आहे की ओबीसीला धक्का न लावता त्यांनी तिकडे त्यांचं आरक्षण घ्या, त्याचा तो संविधानिक अधिकार आहे, आम्हाला त्याशी काही मत नाही। पण आमचा ओबीसी असू द्या का कुणबीमध्ये त्यांनी जे प्रमाणपत्र मानत आहे का समाजामध्ये सामील करा असं म्हणतात, याचाच आम्हाला विरोध आहे। त्याच्यासाठीच आम्ही उद्या सगळ्या म्हणजे ओबीसी समाज मिळून रस्त्यावर उतरून उद्या संविधान एक निदर्शने करणार आहोत आणि 13 तारखेला एक भव्य मोर्चा करणार आहोत। का जो संविधानाने जो नेमून दिला आहे तो अधिकार सगळ्याला सगळ्या मिळाला पाहिजे, कोणाचा अधिकार कोणी खाला नाही पाहिजे, यासाठी आमचा विरोध राहील। नेहमी मराठ्याच्या विरोधात चंद्रपूर समोर येतो, सर्वात अगोदर आंदोलन या ठिकाणून होतो, काय सांगा? आम्हाला जे काही आंदोलन सुरू आहे सध्या ते आंदोलन त्यांना जर आता संविधान वाचलं तर संविधानाप्रमाणे त्यांना आता ओबीसीतून आरक्षण मिळणं शक्य नाही आहे। आणि त्याबाबत जर आपण बघितलं तर असं दिसून येईल की सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सुद्धा आहे आणि मराठा अलग आहे आणि कुणबी अलग आहे, पण तरी शासनावर दबाव आणावा या उद्देशाने त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। यामध्ये राजकीय आंदोलन आहे, राजकीय नेते त्यांच्या मागे आहे आणि एक प्रकारे हे असं आंदोलन करून ओबीसीवर ते लोक जे आहे ते अन्याय करायच्या प्रयत्नामध्ये आहे। आणि त्यासाठी आम्ही इथं धरणे आंदोलन करणार आहोत उद्याला आणि नंतर आमचा भव्य मोर्चा निघेल। आपल्याला माहितच आहे की 2019 मध्ये आम्ही मोर्चा काढला होता, तो जवळपास 80,000 होता आणि तसाच मोर्चा यावेळेस निघेल। सगळा ओबीसी समाज जो आहे तो पेटून उठेल आणि कुठल्या प्रकारे आमच्यामध्ये आम्ही घुसखोरी करू देणार नाही, हा आमचा निर्धार आहे। मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात येणार आहे। 13 तारखेला हा मोर्चा निघणार आहे ना, 2 तारखेला निदर्शने करण्यात येणार असल्याचे या ठिकाणी ओबीसी संघटनेकडून सांगण्यात आलं आहे। निलेश दहा, TV9 मराठी, चंद्रपूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।